नमस्कार. तौर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 इयत्ता 10वीचं प्रकरण नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधील प्रॅक्टिस सेट नंबर 1 पॉइंट. चला तर मग सुरू करूया. ओके. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1. So an activity is given. So maybe this activity will come for board exam for 1 mark. 3, 4, 2, 5 is the simple determinant given. You just have to fill the boxes. So as we learned before, how to solve determinant, how to find the value of determinant. So 3 into 5. 3 into 5. So 3 into 5. So here this box will contain 5 only, minus this cross multiplication, that is 2 into 4. So here blank box is given. So 2 will be in the blank box, 2 into 4. So multiply these two multiplication form digits. 3 into 5, that is 15, minus 2 into 4, 8 already given, and the answer will be automatically 7. 15 minus 8 is equal to 7. So simple. This is the first question we have solved. So simple activity होती एकदम. तुम्हाला ती नक्की जमणार आहे. 1 मार्काला जरी गणित आलं हे ॲक्टिव्हिटीच्या मार्फत तरी तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. प्रॅक्टिस करा, नक्की जमेल. क्वेश्चन नंबर 2 is given. Find the values of following determinants. First example, that is -1, 2, 7 and 4. So as usual, you are now familiar with this method, how to find the value of determinant. So obviously -1 into 4 minus 7 into 2. -1 into 4 is equal to -4 minus 7 into 2, 14. So answer will be -4 minus 14, that is -18. दोन्ही संख्या जर निगेटिव्ह असतील तर त्यांची बेरीज होते आणि येणाऱ्या आन्सरला निगेटिव्ह साइन येते हे तुम्हाला माहीत आहे. याची व्हॅल्यू काय आली मग -18. सो सिंपल. सेकंड एक्झाम्पल लेट्स मूव टू द सेकंड एक्झाम्पल. एक एक्झाम्पल तुमच्यासाठी ठेवतो आपण डायरेक्टली. थोडं एक्झाम्पल घ्यायला काय हरकत नाही. 7/3, then 5/3, here 3/2, 1/2. हे थोडंसं फ्रॅक्शन याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला एलिमेंटचे. मेथड तीच असणार आहे. 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2 मल्टिप्लाय. रेग्युलर जी मेथड आहे आपण जे 6वीपासून शिकत आलेला 8वीपासून तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. भागाकार करत असेल तर भागाकार करायचा, नसेल तर मग गुणाकार करून टाकायचा. न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरला 7 into 1 7, 2 3 6, हे जर मल्टिप्लिकेशन झालं, मायनस इकडे काय होतं का बघा 3 1 3, हे क्रॉस डिवायडेशन होतं. मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर असा भागाकार आपण करू शकतो, आपल्याला माहीत आहे. म्हणून 3 1 3, 3 1 3 गेलं. वरती काय राहिलं 5 आणि खाली काय राहिलं 2. इथे तुम्ही तुमच्या लसावी मसावी पद्धतीनं सोडवू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन पद्धतीनं सोडवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपण काय करूया, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन पद्धत वापरतो मी. 7 2 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे इकडून इकडे आधी जायचं, मायनस इकडून इकडे नंतर जायचं. 6 5 30 आणि नंतर खाली यायचं. 6 2 12, 12 आलं. मग आता 30 वजा 14 किती उरलं 16 मायनसमध्ये, आणि खाली 12 आहे तसंच. काय आन्सर येईल रे मग. भाग जात असेल तर बघा 4 3 12, 4 4 16. 4चा जो टेबल आहे त्या 4च्या टेबलमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. 4 4 16 and 4 3 12.
सो हिअर इज युअर फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 2 मधले हे 2 एक्झाम्पल घेतले. एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडून बघायला काहीच हरकत नाही असं मला वाटते. बरोबर, सगळंच आपण जर बघून रेडीमेड मटेरियल जर वापरलं, आपण काहीतरी सराव केलाच पाहिजे नक्कीच असं मला वाटते. त्याच्यामुळे एक गणित जे आहे ते तुम्ही स्वतः सराव करून बघा, ॲन्सर येते की नाही चेक करा. जर ॲन्सर बरोबर करेक्ट आलं तर स्वतःला शाबासकी घ्या. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि याच कॉन्फिडन्समुळं तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायला, पुढचे गणित फटाफट सोडायला मदत होईल. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल और मेथड. सो रूल और मेथड, two words they have used. So let us see what are the simultaneous equations we have to solve by Cramer's rule. First example, that is 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. So these are our simultaneous equations. So the first step is to see that whether they are in standard form. Of course, in this example these two equations are in standard form. Standard form means we have a, b and c. A and b are on the left hand side, c is the constant which is on the right hand side. Now the second step is to draw A1, A2, B1, B2, C1, C2 separately out from the simultaneous equations. So here A1 means, so I'll write first, this is your A1, A2, then B1, B2. हे असं का लिहायचं, कारण आपल्याला डिटर्मिनंटमध्ये मांडताना सोपं जाणार आहे, म्हणून असं आधी आपण हे मांडून घ्यायचं, म्हणजे नंतर गोंधळ नको. डिरेक्टली मांडण्याच्या ऐवजी आधी आपण काय करायचं आहे, आधीच काढून ठेवायचं. सो A1 म्हणजे काय असतो, कोइफिशियंट ऑफ एक्स, म्हणजे ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स असतो. परंतु आपल्याकडे 2 इक्वेशन असल्यामुळं इफ दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन अँड दिस इज युअर सेकंड इक्वेशन, सो A1 विल बी ओव्हर हिअर, दॅट इज 3. A2 एका खाली एक जर मांडून घेतले तर लगेच कळेल. A2 म्हणजे काय असेल, 4 असेल. B1 म्हणजे काय असेल, कोइफिशियंट ऑफ y. सो रिमेंबर, कोइफिशियंट ऑफ y you have to write with sign only. So B1 will be -4 and B2 is over here, that is 3 plus wala 3 hai, and C1 C2 which are on the right hand side of the equal sign, that is 10 and 5. So here we separately wrote A1 A2 B1 B2 C1 C2 3 कॉलम्स लिहिले. आता आपण आधी जे शिकलो प्रिव्हियसली किंवा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलं की डिटर्मिनंट कसे मांडायचं, हिअर इज युअर डी डिटर्मिनंट. सो आय विल टेल यू वन्स अगेन. इन डिटर्मिनंट डी, eliminate C1 and C2 and write A1 A2 B1 B2 directly. So this is A1 and A2 B1 and B2. Now put the values of A1 A2 B1 B2 in this modulus sign or in determinant. काय भेटेल तुम्हाला, A1 किती तुमचा 3 and this is 4, this is -4, this is +3. Okay, now calculate. हे कॅल्क्युलेशन असं असतं, आधी क्रॉस म्हणजे ए आणि डी असतो हा, त्याच्यामुळं 3 × 3 -4 × 4. Again look at here, this minus sign or this minus element is written in the bracket only. Why? Because we cannot write the two signs subsequently. शेजारी शेजारी एकमेकांच्या मांडू शकत नाही, त्यासाठी ह्याला कंस टाकावाच लागतो, अन्यथा तुमचं कॅल्क्युलेशन चुकणार आहे. सो 3 3 9 मायनस, आता या ठिकाणी मायनस मायनस प्लस होणार आहे, यांच्या दोघांचा गुणाकार 4 4 16 16 येणार आहे, परंतु मायनस चिन्ह बाहेर आहे, कंसाच्या आतमध्ये मायनस आहे, त्याच्यामुळं ते प्लस होणार आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे, सराव करा. मग 16 9 किती झाले तुमचे 25. तर हे झालं तुमचं फर्स्ट डिटर्मिनंट. सेकंड डिटर्मिनंट काय आहे आपला, dx.
सो मग डी एक्स डिटर्मिनंट लिहिताना काय सांगितलं आहे की इलिमिनेट कोइफिशियंट ऑफ एक्स, ज्याचा काढायचा त्याच व्हेरिएबलचा कोइफिशियंट काय करायचा, वगळायचा, इलिमिनेट करायचा, लिहायचंच नाही. उरलं काय मग आपल्याकडे C1 अँड C2, B1 अँड B2. अगेन पुट द व्हॅल्यूज. C1 C2 काय आपल्याकडे 10 अँड 5, B1 अँड B2 काय आपल्याकडे -4 अँड 3. अगेन कॅल्क्युलेट बाय द सेम मॅनर. 10 into 3 minus, again put this -4 into the bracket into 5. Okay, so 10 into 3 30, minus will again convert into plus sign, that is 4 5s are 20, that is 50. 30 अधिक 20 50. अशा प्रकारे तुम्हाला डी एक्स सुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट ह्याच्याकडे जाऊया आपण आता, म्हणजे डी वाय काढायचं आपल्याला. सो हिअर इज युअर डी वाय. डी वाय काढायचा म्हटल्यानंतर त्याचा डिटर्मिनंट कसा लिहितो आपण, डी वायमध्ये आपल्याला वायचे कोइफिशियंट आपण मांडत नाही, दॅट इज B1 अँड B2 लिहायचा नाही. मग आपण इथे डिरेक्टली काय लिहिणार आहोत, A1 अँड A2, C1 अँड C2. Now put the values once again. A1 and A2 ची व्हॅल्यू, A1 A2 किती आपल्याकडे 3 and 4, C1 C2 10 and 5. Again calculate the values, that is 3 into 5. हे आधी मल्टिप्लिकेशन करायचं असतं नेहमीप्रमाणे आणि नंतर पलीकडचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. परत एकदा इकडे किती होईल, 3 5 जा 15 होईल या ठिकाणी, -10 4 जा 40 होईल. and the answer will be -25. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय काय मिळालं, we got D, then dx is right here and dy is over here. Now the main thing is to find out the value of x and y. For that purpose, by Cramer's rule, so one sentence we have to write here, by Cramer's rule. हे मेन वाक्य या ठिकाणी टाकायचं. काय क्रॅमर्स रूल काय म्हणतो, जर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला dx ला d नी डिवाइड करावं लागेल. ओके, नो प्रॉब्लेम. सो dx, व्हॉट इज युअर dx? Your dx is 50 and d is 25. So final answer will be 25 नी जर 50 ला डिवाइड केलं तर किती येणार तुम्हाला 2. So x will be 2. आन्सर किती आलं 2. सिमिलरली जर तुम्हाला y काढायचा असेल तर क्रॅमर काय म्हणतात की तुम्हाला dy या डिटर्मिनंटला d या डिटर्मिनंटनी डिवाइड करावं लागेल. काय हरकत नाही. सो dy आपण शोधून ठेवलेलाच आहे. dy किती आहे तो -25 आणि d ऑलरेडी आपला आहे तोच ॲज इट इज 25. कॅल्क्युलेशन केलं असतं आपल्याला भेटेल -1, 25 1 25, 25 1 25, 125 is of negative with negative sign, that's why your answer is -1. So in this way we got the solution of the equation. What is the solution of the equation? Solution of the equation is 2 and -1. That's it. Very simple. खूपच सोपं असं एक्झाम्पल आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. जर समजलं असेल तर याचा पुन्हा एकदा सराव करा. जर गणित तुम्हाला लिहिता येत नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला गणित बरोबर समजेल ते व्यवस्थित पद्धतीनं. ओके, चला आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, 4x + 3y - 4 = 0 and 6x = 8 - 5y. As I told you before, the first step is to check whether they are in standard form or not. So here they are not in their standard form. So let's convert them into standard form. त्यांना स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आणि मग आपला A1 A2 B1 B2 C1 C2 काढून घ्यायचा आहे बाजूला.
कसं करणार मग? फर्स्ट इक्वेशन आहे हे जे आहे 4x + 3y - 4 ला कसं कन्वर्ट करणार बरं? सो लेट अस सी 4x + 3y = 4. सो काय केलं मी, हे जे -4 आहे ते पलीकडे शिफ्ट केलं, म्हणजे तुमचा c जो आहे तो पलीकडे शिफ्ट केला, जेणेकरून लवकर ओळखू येईल. ओके, याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. याला काय करता येईल बरं आपल्याला? याला आपल्याला असं करता येईल की x आणि yच्या टर्म एका साईडला पाहिजे आणि कॉन्स्टंट टर्म जी आहे ती पलीकडच्या साईडला पाहिजे, म्हणून -5 लाच आपण इकडे घेऊया. काय होईल मग? 6x + 5y = 8. हे this 8 will remain as it is on the right hand side, no change. This is your equation number 2. सिम्पली 2 इक्वेशन झाले, स्टँडर्ड फॉर्ममध्ये झाले. आता सेकंड स्टेप म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे तुम्हाला A1 A2 B1 B2 C1 C2 हे शोधून लिहावयाचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. सो हिअर इज युअर A1 A2 देन B1 B2 C1 C2. ओके, now put the values of A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 C1 C2. Where is your A1? In equation number 1 A1 will be present. Here is 4 is your A1 and A2 will be 6. B1 कुठे असेल तुमचा? कोएफिशिएंट ऑफ y. In equation number 1 3 is your B1. In equation number 2 you have to see 5, that is your B2. Similarly C1 you will find in equation number 1, that is 4, and C2 you will find in equation number 2, that is 8. So in this way we got A1 A2 B1 B2 C1 C2. Now the next step is to prepare determinant, that is D. So what is in the D? D मध्ये काय असतं आपल्याकडे? A1 and A2 B1 and B2. So simply write 4 and 6, that is A1 and A2, B1 and B2, 3 and 5. So simply calculate this determinant value. 4 into 5. आता हे सांगायची गरज नाही की तुम्हाला हे आणि हे असं घ्यायचं म्हणून. मायनस अगेन 3 and 6. सो काय होईल तुमचं इथं? 4 into 5 20 येणार आहे तुमचं. 3 into 6 किती येणार आहे तुमचं? सायत्रिक 18. सो कॅल्क्युलेट 20 - 18 is equal to 2 only. This is your D. ओके, D आला. त्यानंतर काय शोधायचं आपल्याला? dx. ओके, dx is the next determinant. Again, without coefficient of x we have to write the determinant dx, that is C1 C2 and B1 B2. So C1 C2 and B1 B2. Okay, now put the values of C1 C2 B1 B2. What are the C1 C2? That is 4 and 8. What are the B1 B2? That are 3 and 5. 3 आणि 5 आहेत. करा कॅल्क्युलेट पुन्हा एकदा, मग काहीच अवघड नाही. जितकं तुम्ही त्याला सराव कराल तितकं पटकन गणित तुमचं सोडं जाईल. 4 into 5 minus 3 into 8. इथं तुम्हाला कळालं असेल की कुठल्याही प्रकारचं मायनस चिन्ह नसल्यामुळे आपल्याला गुणाकार करायला सोपं जाणार आहे. हिअर 4 25, 4 5 20 मायनस 8 त्रिक 24 येणार आहे त्या ठिकाणी, आणि तुमचा आन्सर काय असेल मग? -4. dx किती आला तुम्हाला? -4. म्हणजे 24मधनं 20 गेले, मायनस चिन्ह आलं. 24 मोठा असल्यामुळे त्याला मायनसचं चिन्ह आलेलं आहे. आता पुढे काय करणार तुम्ही? सिरियली आधी A1 and A2 घ्यायचा, त्यानंतर C1 आणि C2 घ्यायचा. A1 A2 काय आहे तुमच्याकडे? 4 and 6. C1 C2 काय आहे तुमच्याकडे? 4 and 8. कॅल्क्युलेट 4 into 8. 4 into 8 फर्स्ट असतं आधी, त्यानंतर 4 into 6. आधी हे कॅल्क्युलेशन नंतर ते कॅल्क्युलेशन. म्हणजे किती आलं तुमचं? 32 minus 24 आलं. आन्सर विल बी 8 ओनली. सो हिअर इज युअर dy. एकदा का dy मिळाला की पुढचं व्हॅल्यू आपल्याला काढायची, x आणि y ची व्हॅल्यू. सो फॉर x इज इक्वल टू dx अपॉन d असतं.
काय होईल मग? डी एक्स किती तुमच्याकडे? डी एक्स आहे तुमच्याकडे -4, डी आहे तुमच्याकडे 2, आन्सर विल बी -2. वाय काय आहे तुमच्याकडे? सो डी वाय अपॉन डी. सो डी वाय काय असेल तुमच्याकडे? 8 डिवायडेड बाय 2. आन्सर किती असेल तुमचं मग? 4. सो हिअर इज युअर वाय अँड हिअर इज युअर एक्स. सो एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे. सोल्युशन लिहून टाका. सोल्युशन इज इक्वल टू -2 and 4. ओके, समजलं असेल तर पुढे जाऊया आपण. सो इन दिस इक्वेशन A1 आणि A2, इथे बघा A1 काय असेल बरं? इथं 1. कुठे आहे तुमचा A1? कोइफिशियंट ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर 1. इथं काहीच नाही लिहिलं म्हणजे काय असणार? काहीच नसतं म्हणजे इथं 1 असतं, लक्षात ठेवा. सो 1 इज द कोइफिशियंट ऑफ एक्स. इन इक्वेशन नंबर 2 कोइफिशियंट ऑफ एक्स इज 2, that is your A2. B1 the coefficient of y. In equation number 1 you have to find B1, that is 2. In equation number 2 you have to find the coefficient of y, that is -3. So write with sign only C1 and C2. So C1 will be -1 and C2 will be 12. Okay, so first D is the determinant. In determinant there is A1 and A2, B1 and B2. Simply write the values of A1 and A2, that is 1 and 2 and -3. Calculate again. So calculate here 1 into -3 minus 2 into 2. काय असेल कॅल्क्युलेशन मग? 1 into -3, that is -3, -2 to the 4, it will be -7. दोन्ही निगेटिव्ह साईन असतील तर येणार आन्सर हे मायनसमध्ये असतं, परंतु बेरीज होत असते. सो दिस इज युअर डी. नाव मग डी एक्स काय येतो बघा. डी एक्स इज इक्वल टू काय असतो? डी एक्स, डी एक्स जो असतो तो असतो C1 C2 B1 B2. Put the values. C1 that is -1 and C2 will be 12. B1 2 and -3. Calculate. -1 into -3, 2 into 12 is equal to -1 -3 चं मल्टिप्लिकेशन काय असणार आहे तुमचं? +3. मायनस विल गेट कन्वर्टेड इंटू प्लस साइन. -24. -24. So your answer will be -21. 24 मधून 3 गेले परंतु चिन्ह आलं 24चं म्हणून ते -21. आता आपल्याला काय शोधायचं आहे? डी वाय. तर डी वायकडे जाऊया आपण आता. डी वाय इज इक्वल टू, डी वायमध्ये वायचे कोएफिशियंट सोडून बाकी सगळं असतं. म्हणजेच नेमकं काय असतं त्या ठिकाणी? A1 आणि A2, C1 आणि C2. किती सिम्पल आहे बघा, लक्षात ठेवायला सुद्धा. मग A1 आणि A2 काय आहेत? तर A1 A2च्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी 1 and 2. C1 C2च्या व्हॅल्यू आहेत -1 and 12. So after putting these values, calculate them. How to calculate? So first calculation is 1 and 12 and second calculation in the subtraction form, that is -1 into 2. So 12 ones are 12. Minus will be plus here again. So I will write first plus sign and then multiply with 2. So 2 ones are 2. 2 ones are 2. But this minus will get plus sign. So already I have written this plus sign. 12 plus 2 is equal to 14. This is your dy. Now the main answer. Let's move to the main answer, that is the value of x and value of y. For value of x,
we have the formula by Cramer's rule, that is dx upon d. Now put the values. dx किती आपल्याकडे -21, and what about d? It is -7. And what is your value now? Minus minus will cancel or maybe plus. So 7 3s are 21. Here is your 3. So x is equal to +3. Now the value of y again, dy upon d. Put value right here. What is dy? dy आहे तुमचं 14 and d is -7. So final answer will be किती येईल? 7 2s are 14. So one of them is with minus sign, that's why your answer will be -2 -2. Solution. So solution in the short form like this, right? 3 and -2 only. 3 and -2. So in this way हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. आशा आहे तुम्हाला समजलं असेल. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 4. सम नंबर 4. In sum number 4, the equations are 6x minus 4y is equal to -12, 8x minus 3y is equal to -2. So again, let's find out what are the a1 and a2. a1 is 6, coefficient of x in equation number 1, and a2 is, you will find in equation number 2, coefficient of x, that is 8. Similarly, b1 you will find in the equation number 1 the coefficient of y, that is -4, and b2 you will find in the equation number 2, that is coefficient of y -3. Again c1 and c2 you will find in the equation number 1, that is -12 on the right hand side. c2 that is constant in equation number 2, that is -2. So let's find out first determinant, that is d, which is needed for to solve the final values of the x and y. So in this determinant d, a1 and a2 and b1 and b2 are the elements. Put the values. काय असतील मग व्हॅल्यूज या ठिकाणी? 6 and 8, 6 and 8. b1 b2 आहे तुमच्याकडे -3 and -4, -4 and -3. Calculate them. First calculation is this: 6 into -3 minus -4, put it into bracket due to the negative sign, into 8. So what will be the answer? 6 3s are 18. Just because of the negative sign, it is -18 minus 18. Minus minus will be plus. Write it first. So 8 4s are 32. एक प्लस मध्ये आहे, एक मायनस मध्ये आहे, तर सबट्रॅक्शन होणार आहे. येणारं जे साईन आहे ते मोठ्या संख्येचं म्हणजे 32चं 32चं असेल, म्हणजेच येणाऱ्या आन्सरला चिन्ह असेल प्लसचं. आन्सर आला आहे 14 सबट्रॅक्शन नंतर. त्यानंतर आहे तुमचा dx. या डिटर्मिनंटमध्ये तुमच्या एलिमेंट्स काय असणार आहेत? कोइफिशियंट ऑफ x सोडून किंवा इलिमिनेट करून, म्हणजेच तुमच्याकडे असतील c1 and c2, b1 and b2. ओके, put the values. काय व्हॅल्यूज असतील c1 c2 आणि b1 b2च्या? c1 c2 असेल तुमचा -12 and -2. b1 b2 असेल तुमचा -4 and -3. Again the same calculation right here. -12, put it into bracket, into -3. This one is also in the bracket, minus. This one is also in the bracket, minus. Sorry, into -2. Calculate. This multiplication will be converted into plus sign. 12 3s are 36 plus 36, and here is subsequently minus minus minus. 3 signs are in the minus form, so your answer will be negative.
So I have already written the negative sign over here. Now multiply. 4 2s are 8. 4 2s are 8. So the final answer will be 28. 28. So this is your dx. Now let's find dy. So dy. So in the dy determinant, the values or elements are a1 and a2, c1 and c2. Now put the values. What are the values of a1 and a2? a1 तुमच्याकडे आहे 6 and 8, c1 तुमच्याकडे आहे -12 -2. Again same calculation right here again. 6 into -2, put a bracket around it, -12 into 8. So put bracket again to -12, around the -12. काय आन्सर येईल रे? 6 into -2 म्हणजे -12, निगेटिव्ह साईन असल्यामुळे मायनस. इथं सबसिक्वेंटली तुम्हाला 2 निगेटिव्ह साईन्स आहेत, त्याच्यामुळे मायनस मायनस प्लस. 12 into 8 that is 96. 96 आलेला आहे. Now the 12 is in the negative form and 96 in the positive form. हे प्लस आहे, हे प्लस आहे, हे मायनस आहे, अर्थातच तिथं सबट्रॅक्शन होणार आहे. सो सबट्रॅक्ट 12 फ्रॉम द 96, द आन्सर विल बी 84. दिस इज युअर डी वाय. ओके, डी एक्स आणि डी वाय झाल्यानंतर बाय क्रॅमर्स रूल you have to write, you have to find the value of x, that is dx upon d. So dx upon d, what is dx? Dx is 28 and d is 14 and your answer is 14 दूनी 28, 14 2s are 28. So here is your value of x. Now for value of y, you have formula of Cramer's rule, that is dy upon d. What is dy? So we have calculated dy as 84 and the d which is already calculated, that is 14. Again मग 14 ने divide केलं, 14 6 84. So here is your second value, that is value of y. Finally write down the solution and finished. Solution 2 and 6. I hope तुम्हाला हे समजलं असेल. समजलं नसेल तर परत एकदा बघा, स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आणि आता आपण जाऊया पुढच्या गणिताकडे. सम नंबर 5. In sum number 5, 4m plus 6n is equal to 54. And in question number 2 is 3m plus 2n is equal to 28. Again same method, just write a1 and a2 first. a1 a2, so a1 will be in the equation number 1, that is coefficient of m, that is 4. For a2 you have to find the coefficient of m in equation number 2, that is 3. Yes or no? Yes. Then for b1 and b2, so just see the coefficient of n in equation number 1, this is your b1 6, and for b2 just see in equation number 2 coefficient of n, that is 2. So each and every a1 a2 b1 b2 values of a1 a2 b1 b2 write with the signs. So in these two equations, simultaneous equation, there is no negative sign, though no minus sign, so it is quite simple than others. Now C1 and C2. So for C1, look at in the equation number first, and for C2, see in equation number 2, that is 28. आकडे थोडे मोठे असल्यामुळे मोठं वाटत असेल, परंतु पद्धत तीच आहे. याच्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम शोधावा लागेल डी हा डिटर्मिनंट.
डी आय डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला A1 घ्यावा लागेल, A2 घ्यावा लागेल, B1 घ्यावा लागेल, B2 घ्यावा लागेल. यस ऑर नो? आतापर्यंत तुमचं हे पाठ झालं असावं व्हिडिओ पाहून. जर तुमचं पाठ होत असेल तर अतिशय आनंदाची बाब आहे, उत्साही बाब आहे. बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. कॉंग्रॅच्युलेशन्स. A1 that is 4 and B2 A2 3, B1 that is 6 and 2. Write the calculation right here. 4 into 2 minus 6 into 3. आता मी डिरेक्टलीच लिहितोय, अगदीच येत नाही अशातला भाग नाही आहे. तुम्हाला आता समजतंय, समजलेलं असावं. 4 2 जा 8 minus 6 3 जा 18 and the final answer will be minus 10. So here is your D. Now let's move to find dx. So dx is equal to, what are the elements in the dx determinant? That is C1 and C2, B1 and B2. Put the values of C1 and C2. C1 is 54, C2 is 28. Then B1 is 6 and B2 is 2. So write the calculation right here. 54 into 2. 54 into 2 minus 6 into 28. 54 आणि 2चं मल्टिप्लिकेशन कच्चं करा, पक्क उत्तर या ठिकाणी लिहा. 54 इंटू 2चं जे आन्सर आहे ते येईल तुमचं 108 मायनस 28 6 जा 168 असा आन्सर असेल. आणि मग यांचं सबट्रॅक्शन काय असेल? -60 कारण इथं 68 आहे, त्यातनं फक्त 8 गेलं, 60 राहिलं, 100 गायब. सो दिस इज युअर dx. हा तुमचा d होता, ठीक आहे, हा dx झाला. आता dy काढायचा आणि डायरेक्ट सोल्युशनच. सो dy साठी इलेमेंट काय असतात डिटर्मिनंट मध्ये तुमचा? A1 and A2, C1 and C2. Put the values of A1 and A2. A1 किती आहे आपल्याकडे? 4 आहे, A2 आहे 3. Then C1 is 54 and C2 is 28. Write the calculation right here only. काय असेल तुमचं कॅल्क्युलेशन? 4 into 28 minus 54 into 3 is equal to 28 4 जा 112 minus 54 into 3 कच्चं करा, पक्का लिहा, it will be 162. So your answer will be 112 minus 162. 162 मधनंच 112 मायनस करायचं आहे. येणारं जे साईन असेल ते मोठ्या संख्येचं म्हणजे 162चं असेल. उत्तर किती आलं? 50 आलं. सो हिअर इज युअर dy. ठीक आहे. मग dx भागिले dy, सॉरी dx भागिले d म्हणजे काय असतो आपला x. सो अगेन बाय क्रॅमर्स रूल, so Cramer's rule, x is equal to dx upon d. What is your dx? It is minus 60 divided by d is minus 10. Answer will be 10 6 जा 60. So 6 plus वाला 6 कारण minus minus will get cancelled or minus minus will be plus. So plus 6 is the answer. Here x is equal to 6. Similarly, just find out the value of y with the Cramer's rule, dy upon d. So dy we have already calculated, that is minus 50 d. Oh sorry, d is minus 10 is equal to, again the answer will be 5. Minus minus will be plus 10 5 za 50. So solution again. Highlight your answer like this. Solution. काय असेल solution? 6 and 5. That's it. समजलं? चला
पुढचं गणित घेऊया आपण 6वं आणि शेवटचं. So sum number 6, that is 2x plus 3y is equal to 2, equation number 1, and the different type of equation is here, x minus y upon 2 is equal to 1 upon 2. So this is not in the standard form, so let's make it in the standard form, or you can solve this equation as it is, no problem if you can, but my opinion is let's convert it into the simplest form. सो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर हे जे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असणारे 2 जे आहे ते आपण घालूया. मग डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये जर 2 असेल किंवा एखादी संख्या असेल तर आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय कोणाला करायचं, द होल इक्वेशन. सो मग याला काय करूया आपण, होल इक्वेशनला मल्टिप्लाय करू याला, आणि मग इक्वेशन नंबर 2 तयार करूया. सो मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2. सो मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2 केल्यानंतर काय येईल बरं, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये जर करायचं असेल त्याला तर कसं करू शकतो, तर ते आपण थोडंसं कच्चं बघूया आणि मग नंतर पक्का आन्सर आपण मांडूया. ओके, तुमच्यासाठी इथं कच्चं करून बघूया आपण. ते कसं आहे, मल्टिप्लाय करायचं म्हटल्यानंतर x इंटू 2 मायनस y अपॉन 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 2. So 2 will get cancel, here 2 will get cancel, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे कॅन्सल होऊ शकतं. ते आन्सर काय आलं तुमचं, 2x मायनस, इथं 2 गेलं, काहीच नाही शिल्लक राहिलं, फक्त 1 जर असेल तर 1 इंटू वाय इज इक्वल टू वाय, आणि इकडं काहीच नाही शिल्लक राहिलं, 1 असल्यामुळं फक्त 1 राहील. एक सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला हे इक्वेशन भेटून जाईल, 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. आले का तुमच्या लक्षामध्ये. मग आपण हे पक्का इक्वेशन लिहूया का इकडे, कळलं असेल तर काय हरकत नाही. लेट अस राईट द इक्वेशन डिरेक्टली ऑन द मेन पेज. सो मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2. सो युअर इक्वेशन विल बी कन्वर्टेड इन द 2x minus y is equal to 1 form. So this is equation 2 and this is equation 1. Now forward or proceed for the A1, A2. Now tell me what is A1 and A2. So for A1, in the equation coefficient of x, that is 2. For A2, in equation number 2, coefficient of x, that is 2 only. 2 आलं हे पण. B1 and B2. Again look at the equation number 1, coefficient of y, that is 3. And here in equation number 2, coefficient of y is, इथं काहीच नाही आहे, याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे तिथं 1 असतं, परंतु राईट इट विथ साइन, दॅट इज -1. सो C1 इज इक्वल टू 2. इथं तुम्हाला C1 दिसतोय. अँड फॉर C2 in equation number 2, 1 is available right here, over here. So for D is the determinant A1 and A2, B1 and B2. Put values. Now there is no need to explain newly how to write A1, A2, B1, B2 and calculate. Okay, simply A1 and A2 च्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा, 2 and 2, then 3 and -1. So calculate simply 2 into -1 minus 3 into 2. Your calculation, 2 into -1, that is -2, and 3 into 2 is equal to 6. So minus will be addition, but the sign will be negative only. 6 2 8, 6 plus 2 is equal to 8. So here is your D calculated. Now dx. Now dx. So for dx, what are the determinants? So except the coefficient of x, determinants are C1 and C2, B1 and B2. C1 C2 means 2 and 1, B1 B2 means 3 and -1. Calculate 2 into -1,
-3 into 1. ओके, डोक्यात आता बसलंच असेल की कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्यामुळे नवीन सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतंय. तरी लक्ष देत चला. 2 into -1 that is -2 and 3 into 1 that is -3. -3 ॲडिशन होणार -5. दिस इज युअर dx. ओके, now dy. For dy, what are the elements in the determinant? That is a1 and a2, c1 and c2. So a1 a2 means 2 and 2 only. b1 b2 that is 3 and -1. 2 and 1 आहे. 2 and 1 आहे या ठिकाणी. It is 2 and 1 that is +1. 2 and +1. Okay, now calculate. 2 into 1 minus 2 into 2. 2 into 1 2 minus 4 is equal to -2. So here is your dy. So it is calculated -2. Now next step is by Cramer's rule. So by Cramer's rule, x will be calculated by dx upon d. That is dx I have calculated is -5 and d is -8. Both sign will get cancels. That is 5 upon it is the final answer 5 upon 8. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. सिमिलरली कॅल्क्युलेट y by Cramer's rule, that is dy upon d again. So dy we have calculated, that is -2 and d is -8. So minus will get plus, but the division will take place like this. 2 4s are 8, that is 1 upon 4. So here is y is equal to 1 upon 4. In this way, solution. Solution काय असेल तर solution असेल 5 upon 8 and 1 upon 4. Okay, this is the end of practice set 1.3. I hope all of you have understood clearly. If you want to understand clearly, efficiently, watch the video again and again and make it understand by your own. Okay, and try to solve these all examples by your own at home. So this is the practice set number 1.3. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, कोरोनाशी लढा द्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.